दोघी जणींना थैलीत भरून. काकू चेते आहे का घरी? घरी नाही राहीन तर कुठं राहीन तर तो? अरे ये रे बाहेर. काहून तुम्हाला माहित नाही का उद्या काय आहे तर? बहिरा झाला काय? हा एवढे आवाज देऊ राहिलो, येऊन नाही राहिला काही नाही बाहेर. अरे गाणे ऐकू राहिलो होतो. चल आता माणूस की ना मोहनदाच्या पांटेल्यावर चल आणि पानचार तू. जेवणला झालं मायवालं. चल ना तर काही विषय आहे का त्यासाठी? उद्या वटपौर्णिमा आहे ना व. आंबे आणायला गेलती ना. मग बघतात नाक खपते ना. आता घेऊन आली 80 रुपये किलो ना. माय लक्षच नव्हतं राहिलं उद्या वटपौर्णिमा आहे म्हणून. कुठं लक्ष राहते मग तुमचं वालं? मला पाठवा लागन या चेत्याच्या बाबाले आणि किलोभर आंबे आणायला लावा लागन. उद्या किती वाजतापासून वटपौर्णिमेचा कार्यक्रम चालू होते तुमचा? सकाळी 5 वाजतापासूनच सुरू होऊन जाते वडाची पूजा करणं. चल येतो चेत्याची आई. कुठं गेला रे हा म्हणे? तुला माहित असेल ना. आता मला माहित असतं तर मी तुम्हाला इथं थांबून ठेवलं असतं काय? सांगितलं नसतं काय? आता हा करू आला फालतूचे चाळे. याचा पांटेला चालू राहिला ना. आता जरा चाय करू आला. किती दिवस बंद ठेवू राहिला. हा मागं ठीक आहे बा, पोलीस ठाण्यात गेला होता तू. पण आता काय कारण आहे? कुठं तरी अर्जंट काम आलं असं जे त्याच्याशिवाय होऊ नाही शकत. त्याच्याच्यानं त्यांना पांटेला उघडला नाही तर तो तर माहिती आहे तुम्हाला पांटेला सोडून कुठं जात नाही म्हणून. हा अरे सासऱ्याच्या तर इथं जात नाही तो. अधिक महिन्याले गेला, 2 दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी वापस आला. जास्त दिवस राहिला थोडी काय तो. हा हे म्हणणं बरोबर आहे तुमचं वालं. पण कुठं गेला काय गेला तर काही कोणाला सांगून तर जा. इथं गिराईक वाट पाहू राहिले तर काय समजून नाही राहिलं त्याचं. तर कुठे गेला मोहन दादा? अरे काय माहित कुठं गेला काय गेला. कोणालाच आता पत्ता नाही आहे त्याचा. त्याला फोन लावला या म्हणण्यानं तर फोन स्विच ऑफ आहे म्हणते. सांगा आता एक तंबाखून चुन्याची पुढे घ्यायसाठी का दिवसभर राव का इथं उभं. वेलकम सरपंच साहेब, या अंदर या. आता काय झालं शिंदे साहेब त्याच्यानं? का डायरेक्ट त्याला जायला टाकलं? आता डबल गुटखा ऐकताना दिसला का तो? नाही असं गिसं काहीच नाही झालं. 1 मिनटं. इंग्लिश येते ना तुम्हाला? समोर या आणि जरा ह्या रिपोर्ट वाचा. अरे नाही ना शिंदे साहेब, मला कुठे इंग्लिश वाचता येते? बरं जाऊ द्या, नाही येत तर मी सांगतो तुम्हाला वाचून. याच्यावर जे मोहनच्या पांटेला चोरी झाली आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो होतो आम्ही. तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मोहनची फिंगरप्रिंट भेटली. याचा अर्थ काय होते? काय होते याचा अर्थ? याचा अर्थ सारखाच होते शिंदे साहेब. का मोहनचा पांटेला आहे तो? हा मोहनचा पांटेला असल्याच्यानं मोहनची फिंगरप्रिंट भेटली. याचा अर्थ तसा नाही होत का हा मोहनचाच पांटेला आहे. याचा अर्थ असा होते का जे झालेली चोरी आहे ते मोहननंच केलेली आहे आम्हाला परेशान करायसाठी. आणि तो स्वतः फोन करून आम्हाला सांगू राहिला का मा पांटेला चोरी झाली म्हणून 20,000ची. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. तो कशी करण त्याच्या पांटेल्यातली चोरी? तुम्ही तर विचार करा काही. हा तो त्याच्या पांटेल्यातली चोरी करून तो स्वतःच रिपोर्ट लिहान काय मा पांटेल्यात चोरी झाली म्हणून. आणि तो तर इथं पोलीस ठाण्यात होता. मग तो चोरी कशी करण? इथून तो दुसऱ्या दिवशी जेव्हा गेला पांटेल्यावर तेव्हा त्यानं पाहिला तर टाला फुटलेला होता. आणि अंदर सगळं गल्ला बी चोरी गेला होता. आणि जो उरलेला सोप सुपारीचा माल होता तोही चोरी गेला होता. म्हणून तुम्हाला त्यानं फोन केला. तुम्ही त्याची साईड घेऊ नका. तो 420 अंदर जाते म्हणजे जाते. पण शिंदे साहेब तो त्याच्या पांटेल्यात काहून चोरी करन? काही तर कारण असायला पाहिजे ना. तो त्याच्याच पांटेल्यात चोरी करन आणि तुम्हाला फोन लावून सांगन का मा पांटेल्यात चोरी झाली. अरे असं काही नाही आहे. ते कोणातरी दुसऱ्यानंच चोरी केली शिंदे साहेब. त्याला तुम्ही सोडून द्या. आता तुम्हाला जे फिंगरप्रिंट भेटली तुम्ही त्या माध्यमातून त्याला पकडलं. तुमचं सगळं बरोबर आहे शिंदे सर. पण आता तुम्ही विचार करा, चोर पहिले आले. चोरायनं गल्ल्याला बी हात लावला, सोप सुपाराले हात लावला आणि ते चालले गेले. त्याच्यानंतर मोहन आला. मोहनले हे सगळं प्रकरण दिसलं. पण मोहननं पांटेल्याच्या याच्यातनी गल्ला बी खोलून पाहिला. मग त्याचेवाले हात त्याला लागले. म्हणजे त्या गल्ल्याले मोहनची फिंगरप्रिंट लागली ना. आणि बाकीच्या यायला बी लागली. आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कधी आले? दुसऱ्या दिवशी आले इन्व्हेस्टिगेशन करायला. हां तर इन्व्हेस्टिगेशन जेव्हा तुम्ही केली तेव्हा तुम्हाला मोहनची फिंगरप्रिंट सापडली. म्हणून तुम्ही मोहनले पकडलं ना. हे बरोबर आहे तुमचं. पण तात्या जोपर्यंत त्यानं चोरी केली ते सापडत नाही तोपर्यंत मोहन आमच्या ताब्यात राहील. नाही शिंदे साहेब, असं नका करू. आम्ही त्याला घ्यायला आलो. उद्या वटपौर्णिमा बी आहे. तुम्ही त्याला सोडून द्या. नाही तर त्याची बायको अधिक मा घरी येन आणि पुरा काव आणून टाका. पूर्ण आमची ते वटपौर्णिमा खराब करून टाका उद्याची. अहो 2 दिवस राहू द्या ना तात्या जायला. जरा माहीत तर पडून कसं असते तर. त्याचा काहीही गुन्हा आहे नाही शिंदे साहेब. त्याचा काहीच गुन्हा आहे नाही. त्याच्यानं आम्ही त्याला इथं ठेवू नाही शकत. आणि कोणत्याच कायद्यानं तुम्ही त्याला अंदर ठेवू नाही शकत. तुम्ही म्हणून राहिले फक्त फिंगरप्रिंट सापडली तर मी आता तुम्हाला याचं उत्तर दिलं ना. का तो त्याच्यानंतर धंदा करायला अंदर घुसला होता तर इकडे तिकडे हात त्याच्यावाले लागले तर तुम्ही त्याला चोर समजू राहिले. तोच त्याच्या मालाचं कायले चोरी करा. मोरे सर घेऊन या त्याले, जाऊ द्या याच्यासोबत. ते तो घरी झोपून राहिला असन. तो आला तिकडून पोलीस ठाण्यातून थकला असन, झोपलाय तो घरी. काही इथं थांबून काही टाइमपास करू नका तुम्ही तुमचा. चेत्या
चल आपल्या ठियावर बसाले. बरं झालं त्या सांगितलं. आम्ही इथं भयाळासारखी त्याची वाटच पाहू राहिलो. फोनही केले तर स्विच ऑफ दाखवू राहिला त्याचा मोबाईल. चला आता उद्याच का लागन पानं. ताकसांड्याची मशीन तर काही खाली आहे नाही. त्याच्यानं त्याच्या मशिनीनं आपली पेरणं होणं मुश्किल आहे. कारण त्यानं लय जणांचे ॲडव्हान्स पहिलेच घेऊन ठेवले. 25-30 जणांचे ॲडव्हान्स घेतले त्यानं. आणि जे 1-2 एकरवाले आहे, जास्तीत जास्त 3 एकरवाले, ते तर बैलानंच करून टाकते पेरणी. ते तर घरच्या बैलानंच होते. पण ज्याचा आता 25-30 एकर वावर आहे, हां, त्यानं कसं करा, त्याचं पंचायत पडते ना. अरे आहे ना मशीन, आपल्या गावात नाही आहे म्हणून काय झालं. मी आता बोलावली, आता माझ्यासाठी येऊ राहिली बा उद्या पेरणी करासाठी. काय बोलू राहिले. उद्या मी बोलावली आहे ट्रॅक्टरची मशीन पेरणीसाठी. आणि तो येऊन राहिला. 1000 रुपयात बोली झाली आहे. 1000 रुपये एकर. अरे वा, कधी पुरलं मग. तुमचं झाला का मग माय करून टाकतो. तुमचं करायचं आहे काय. मग मी बोलतो सरपंच साहेबाले आणि आणायला लावतो अधिक. 2-3 मशिनीवाले त्याच्या वैकीचे आहे. हां, ते म्हणत असन तर मग मी उद्या त्याला बोलावाले लावतो तुमच्यासाठी बी. हा, बोलावाले लावा ना तुम्ही. लावा बोलावाले. पण रामा, पैसे काही कमी करायला लावायला पाहिजे होते ना. 1000 रुपये एकर दिला राजा. हां, 700-800 म्हणाले पाहिजे होता त्याला. 1300 रुपये म्हणे तो. 1300 रुपयाहून खाली 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 आणलं त्याले. 1000 रुपयावर झाला तो. उद्या आहे वटपौर्णिमा. उद्या आणू मस्त आंबे इकाले. माझ्या डोक्यात तेच गोष्ट होती. कसं 2-3 हजाराचं मस्त कांडून जाते. तेवढेच कुठून येते काय. 12-1 वाजेपर्यंत तर किती मोठे आंबे खपून जाते. मस्त काल रात्री माहीत झालं असतं ना, तर आज आंबे आणले असते आपण. रात्री इकले असते आणि दिवसा इकले असते. जाऊ दे ना, सकाळी आणू का सगळ्यांनाच आंबे थोडी घेतले काही. आणि मस्त गल्ली गल्लीत घुमू ना आपण. पटापट पटापट इकून टाकू. जेत्या लावणं चालल्या काकाले फोन. जराशी मजा घेऊन बसलो आहे तर कसा टाइमपास होते. अबे पाहिले इकडे पाहिजे किती जण बसले आहे. हां, यायला जर माहीत झालं काही असे कामं करते तर लाता खायचे येन. पहिले उद्याची सोयसा लावा लागते. सकाळी उठून 4 वाजता मार्केटात जाणं आहे. आंबे आणणं आहे, आंबे इकाले. चल झोपून लावू लवकर. सकाळी लवकर उठा लागते. ताकसांडेचा काही खाली आहे नाही तर त्याच्या काही भरोशावर राहू नये ना आपण. सरपंच साहेबाचे लागण तेवढे वैकीचे आहे म्हणते. त्याला बोलावून घेऊ. आपलं काम झालं, आपली पेरणी का झालं मोकळं. आपल्याला काय करावं लागते. घ्या आंबे 70 रुपये किलो. रसाचे आंबे घ्या. आंबे 70 रुपये किलो. गावरानी आम 100 वाला 70 ले. 100 वाला 70 ले. कसा दिला रे. अरे घे ना, 100 वाला 70 ले आहे ना. माल भारी भाव सरकारी काम आहे आज. किती देऊ. 5 किलो देऊ. काही राजा 70 रुपये किलो. 70 रुपये किलो तरी आहे काय. काल 100 रुपये किलो होता. आज 70 रुपये इकू राहिलो आम्ही. आम्हाला लवकर गाडी खाली करायची आहे म्हणून. नाही 70 नाही जर 2 किलो पाहिजे. 100 रुपयात 2 किलो घेऊन दे. साईडला हटा गाडी नेऊ द्या तिकडे. अरे 110 रुपये घे ना 2 किलोचे. तुम्ही राहू द्या. तुम्ही नका घेऊ. राहू द्या तुम्ही साथीतून घेऊन घे जा. चल 10 अधिक घे. 120 घे. आता जास्त भाव नको खाऊ. 140 रुपयाच्या कमी नाही आहे. तुम्ही बाजारातून घुमून या, त्याच्यानंतर घ्या. घ्या आंबे घ्या. गावरानी आंबे 70 रुपये किलो. गावरानी आंबे 70 रुपये किलो. गावरानी आंबे 70 रुपये किलो. थांब रे. ए बाबू थांब. बरोबर लावणार रे. हा, 3 किलो घेतो ना. बरोबर लाव. 60 न लावून दे ना. आणलेले आहे ते 60 रुपये किलो ना. किलो मागं 10 रुपये वाचू राहिले. त्याच्यात बी म्हटलं वजन जास्त जाते. काय उरते आमच्या हाती किलो मागं 5-6 रुपये. काही लावू राहिले काय. म्हणजे किलो मागं 5-6 रुपयेच वाचू राहिले काय. 5-6 रुपयासाठी धंदा करू राहिले का तुम्ही. नाही तर काय 50-50 रुपये वाचू राहिले का किलो मागं. आणि 10 रुपये किलोचे आंबे आणले होय का ते. काही तुम्ही काकू. अरे काय एवढं इन्कम आहे का त्याच्यावर. काहीतरी आणलं बा ते हाय नाही म्हणून. चला बा 200-200 रुपये रोज पडला तर लय होऊन जाते. त्या हिशोबाने आणलं. बरोबर लाव. 3 किलो पाहिजे. 60 रुपयानं लावून दे ना. नाही ना, 70 रुपयाचे 1 रुपये कमी नाही आहेत. नाही खपले तर वापस घरी घेऊन जाईल. बरं दे. 3 किलो दे. आंबे गोळ निघाले पाहिजे, नाही तर घरी आणून देईन वापस. मालाची गॅरंटी आपण घेत नाही. त्याच्या अंदर काय मी धसून पाहिलं काय. आंबट आहे का गोळ आहे तर ते इथंच पाहून घ्या काय आहे ते. घ्या गावरानी आंबेवाले. घ्या गावरानी आंबे. घ्या आंबेवाले. सारखा 7-12 गावात चालला जाय तू. तिथं गेल्यावर मला फोन करतो. चल लाया तो बेच डाल. 100 वाला 70 में. 100 वाला 70 में. गावरानी आंबे एकदम रसाचे बिलकुल. पाहाचं कामच नाही आहे. एकदम प्युअर माल आहे. बरोबर लावणं. 5 किलो घेतो ना. ते बरोबर लावायचं कामच नाही आहे. तुम्ही 5 किलो घ्या, 10 किलो घ्या. 70 रुपये किलोचे 1 रुपये कमी येणार नाही. 50 रुपये घरात पडले ते. त्याच्यातही घट निघते. सळले सुळले निघते. ते काय उरू राहिले आम्हाला किलो मागं 10 रुपये. 10 रुपयासाठीच तुम्ही दिवसभर घुमू राहिले काय. किलो मागं 10 रुपये भेटू राहिले. 2 क्विंटल माल आहे तो आंब्याचा. अशी मजुरी पडते ते. आणि त्याच्यात बी वजन काटा जास्त जाते. म्हणजे काय उरू राहिले किलो मागं 7-8 रुपये उरते. 5 किलो पाहिजे ना. 50 रुपयानं लावून दे. 1 रुपयाही कमी होत नाही. घेसान तर घ्या, नाही घेतलं तर बरं. चलो 100 वाला 70 में. 100 वाला 70 में.
या गावरानी आंबे रसाचे आंबे एकदम वटपौर्णिमेचे स्पेशल आंबे काय किलो लावले रे? 70 में ये शबाना काकू ये इकडे ये, तू वटपौर्णिमेची पूजा कर, ये इकडे ये 70 में आम. क्या आहे रे? क्या बेच रहा तू 70 में? अहो आंबे आणले ना त्यासाठी 100 रुपये किलोचे 70 रुपयाने आणले, ते बी गावरानी प्युअर असा रसा त्याच्यात नी. अर्धा किलो आंबे घेशील तर 2 किलो रस निघते. पागल समझ रहा क्या मेरे को तू? आधा किलो आम लो 2 किलो रस निकलता? ऐसे कौन से आम बने कि आधा किलो आम में 2 किलो रस निकल रहा? अरे का साधे सुधे आंबे आहे का हे? वटपौर्णिमेचे आंबे होय ना हे, साधे सुधे आंबे थोडी होय, हे आहेच तसे. अर्धा किलो आंबे घे तू, 2 किलो रस निघते त्याच्यातला. अहो तू काय बिना पाण्याचं समजू राहिली काय? मी पाणी टाकून म्हणून राहिलो तुले का? अर्धा किलो आंब्याचा 2 किलो रस निघते. पाणी नाही टाका लागेल का रसात नी? तेव्हा 2 किलो बनन ना तो. घेऊन जाय, वटपौर्णिमेचा स्पेशल ऑफर आहे आजचा दिवस. 100 वाला आंबा 70 रुपयात भेटू आला. मेरे घर वाले ने लाया 100 में 2 किलो आंबा लाया. हा नसन तो दुसरा असन. हा आंबा भेटू आला का 100 रुपयात 2 किलो? आंबा कसा आहे हा? गावरानी आहे ना प्युअर. वास घेऊन पाय बरं, साखरेची गरज नाही आहे त्याले. शांताबाई 100 का 2 किलो ही ले. 1 रुपया भी ज्यादा मत दे उसको. 50 रुपये किलो लावून दे, 3 किलो आंबे देऊन दे 150 रुपयाचे. नाही कमी काहीच नाही आहे शांता आजी. 1 रुपया कमी नाही. 70 रुपये म्हणजे 70 रुपये. नाही तर बाहेर इकडे जाऊन पा 80-90च्या कमी नाही देऊ राहिले. आपण 70 रुपयाची करू राहिलो, लवकर इकायचे आहे म्हणून. बरं दे बाबा दे. भात होऊन जाते, आंबे खतम. पटापट तर खपू राहिले. घ्या गावरानी आंबेवाले 100 रुपये किलोवाला 70 रुपयाले. चला घ्या गावरानी आंबे 100 रुपयावाला 70 मध्ये. याच्यात मोहन त्याही काहीच गलती नाही आहे. ते आता पांटेला चांगल्या मनानं उघडला त्याला. आता त्याच्यात काय झालं, त्या 10 वेळा गल्ला उघडला त्याला त्याच्यातनी फिंगरप्रिंट लागून गेले. आता हे उघडलं ते उघडलं, त्याच्याच्यानं कधी सगळं इकडे त्याला फिंगरप्रिंट लागून गेले. त्याच्याच्यानं चोराचे मिटले आणि त्याला फिंगरप्रिंट लागून गेले तिथं. आणि आता आपल्याला काय वाटलं का शिंदे साहेब आता कायले चेक करायला येते? त्यानं तर म्हटलं होतं का कॅमेरात पाहून घ्या आणि तुम्हाला जर काही सापडलं तर मला पाठवा. आता तुले जर माहीत असतं का हे उद्या येऊ राहिले बा सकाळी चेकिंग करासाठी, तर मग त्या कायले पांटेल्याला हात लावला असता. पण हे अचानकच आले ना. ते डायरेक्टच म्हणून राहिले होते का त्यालेच फिंगरप्रिंट आहे म्हणे याच्यावर आणि तुलेच व्हा लागते म्हणे जेलाच्या अंदर. मला दिलं टाकून. एवढ्यानं बरं झालं बा का तात्या आले आणि मला सोडलं, नाही तर मी आज बी तिथंच असतो. शिंदे साहेबाचं चुकलं ना, याच्यात त्याही काही गलती नाही आहे. तूच म्हणे चोरी करू राहिला म्हणे त्या पांटेला आणि तूच रिपोर्ट देतो म्हणे. आम्हाला का मॅट समजू राहिला का म्हणे? हे पाय म्हणे रिपोर्टात त्यालेच फिंगरप्रिंट आहे म्हणे. तेवढ्यानं बरं आहे का हे जे सरपंच आहे हे त्या एकदम जवळचे आहे. 100 कामं सोडून अशा कामात पहिले धावून येते. नाही तर दुसरं कोणी असतं तर झालं असतं त्याला काम. नाही हे गोष्ट तर एकदम बरोबर आहे तुमचीवाली देशमुख साहेब. त्याच्याच्यानं सुटला तू. नाही तर आज वटपौर्णिमा होती. त्याली बायको जात होती तिथं वडाच्या झाडाखाली का मा नवऱ्याचं आयुष्य वाढू दे, आणि त्याला आयुष्य इथं जैलातच कमी होऊ राहिलं होतं अर्धं. हो ना राजू, भल्लीच फजिती करून टाकली होती मी. डायरेक्ट जेलातच दिलं मला टाकून आणि बोलावलं किती चोपडाईनं मला. तू ये म्हणे चोर सापडले म्हणे आणि मला दिलं. चल येतो बाबा. काल त्याला पान खायची इच्छा होती, पूर्ण मारून टाकली. आज रात्री तरी राहायचो पांटेल्यात. का बुडे, तू काऊन नाही गेली वडाची पूजा करायला? माया काय नवरा जिवंत आहे का आता वडाची पूजा करायला जाऊ मी? अरे हा, बुडा तर पहिलेच टपकला. मजा घेऊ राहिला का माईवाली? मजा घेऊ राहिला का? अरे मजा कायले, आता बाकीच्या बाया जाताना दिसू राहिला. मी म्हटलं तू काऊन नाही गेली. तशी सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले तूच राहतं ना. राशन घ्याले, कोणतं काही घ्याले, सगळ्यात पहिले नंबर त्यालाच राहते ना. म्हणून मी म्हटलं बा का वटपौर्णिमा आहे हे काऊन नाही गेली. आणि आता 7-8 दिवस गाडी येणार नाही आहे कचऱ्याची. 7-8 दिवसाचा कचरा जमा करून ठेवजो. अशी कशी 5-6 दिवस गाडी येत नाही कचऱ्याची? पाहतो कधी हा कचरा आपटतो म्हटलं सरपंचाच्या इथं आणून. अरे बापरे, बुडी तर लयच खतरनाक दिसू राहिली. मग होत नाही आपल्या इकडून कचरा नेणं तर कायले द्यावं या कचरा पेटे? एक दिवस आड गाडी आली पाहिजे. तू इले का भयाळासारखंच करताना मन. आता तुले काय बोला? त्या जेव्हा शिंदे साहेबाले सांगितलं तर तू हे काम नव्हतं काय विचारायचं का तुम्ही येता काय बा, कधी येता काय येता? तोपर्यंत पांटेल्याला हात नव्हता लावायचा. तुले वाटते का आज कमाई करू का उद्या करू? पांटेला उघडला लगे सगळ्या इकडे त्याली फिंगरप्रिंट लागून गेली तर त्यावरच नाव येईन ना मग. आणि तू म्हणतं का मग पोलीसवाले माया राग करते? असे कामं करतच कायले? आता मला का माहित होता ते येणार आहे म्हणून सकाळी चेक करायला अचानकच आले ते. त्याचं काम नाही माहित का तुले कसं आहे तर? जेव्हा तू विचार करणं सोडून देतं तेव्हा ते विचार करते, असं काम आहे त्याचं. आजही चालले का तात्या वावरात? काय आहे आज बाबा, जाणे लागत वावरात? वावरात तर जाच लागते, पेरण्या थांबल्या आहे ना आमच्या. नाही आज वटपौर्णिमा आहे ना, म्हणून म्हटलं बा. वटपौर्णिमा आहे तर ते बायाचं काम आहे, आपलं थोडी काम आहे. बाया करते ना त्याचं काम, आपल्याला तर जाच लागते वावरात नी. चला येतो मग, आज जरा उशीर होते आले.
तात्याने जे म्हटलं ना ते एकदम बरोबर आहे. त्याली फिंगरप्रिंट सापडल्यावर शिंदे साहेब कोणाला पकडन तूच सांग. आता अधिक कोणाची जर सापडली असती त्याला टाकलं असतं जैलात. नाही ना शांभाऊ, तसं नाही आहे ते डास खाते ना मावर. गुटखा नव्हता सापडला काय, तेव्हापासून डास खाते ते मावर. 100 रुपयेवाला 70 मध्ये, 100 रुपयेवाला 70 मध्ये. गावरानी आंबे वट सावित्रीचे स्पेशल आंबे. आंबेवाला तर इथंच आला माय. मग आता कुठं जायची गरजही नाही आहे. आंबे याच्यापासूनच घेऊन घेऊ. तोपर्यंत शांता काकू येऊनच जाते. तोपर्यंत मी तयारी करतो आणि तूही तयारी करून घे. आता आंबेवाला तर इथंच आला आहे ना. बोला वहिनी, किती किलो करू? भाव काही कमी करणं. भावला हुराला ना लगेच 70 रुपये किलो. आंबे तर एवढे महाग आहे नाही रे आता सध्या. बरोबर आहे वहिनी तुमचं. भाव आता नाही आहे सध्या आंब्याचे. पण आता कसं आहे, वटपौर्णिमा आहे ना आजची, त्याच्यानं मार्केटात माल महागच आहे. आणि उद्यापासून तुम्हाला 50 किलोवर भेटते लागीस. मला दे 1 किलो. 1 किलो? अरे 1 किलो तर मोहन दाली बी नाही पुरत. मोहन दास तर कमीत कमी 3 किलोचा आंब्याचा रस खाऊन घेते. बरं 2 किलो करून टाक. आणि मला देऊन दे 2 किलो. अरे दादा, हे चौक कोणतं होय? कोण पाहिजे होतं तुम्हाला? इथच्या सरपंचाचं वावर पाहिजे होतं. इथून सारखे चालले जा. तात्या लेले म्हणून तुम्हाला वावरात दिसते. तुमचं नाव काय? मोहनच्या पांटेल्यापाशी उभा आहे म्हणा, असं सांगा त्याला. मोहनचा जो पांटेला आहे तिथं उभा आहे मी. बरं मी त्याला फोन करतो आणि त्याला इथं पाठवतो मोहनच्या पांटेल्यापाशी. तिथंच थांबून जाय तू. अरे दादा, विमल आहे काय मोठीवाली? नाही गुटखा कोणताच नाही. फक्त नागपुरी खर्रा आहे आणि पाना आहे. काय राजे हो, कुठंच नाही भेटू आला पुढ्या. भल्ला वांदा आला. बरं द्या बा, एक मिक्सर तंबाखाचं पान द्या. सुपारी कोणती? कच्ची का भुंजी? मीडियम का जाडी? कच्ची टाक जा आणि जाळी टाक जा. अरे कुठं घेऊन चालले रे गाडी? तू 2 मसाले पानं लावून ठेव. चांगले गैरेवाले आणि ते बी आमचेवाले. येतो आम्ही जेवण करून बात. जाजू नको कुठं. अरे बापरे, लय ठसन गाजू राहिले रे. काय केलं आज तुम्ही? आंबे आणले होते, पुरे इकून टाकले. काय किलो इकले रे? 170 में 70 पडापट फुटाण्यासारखेच कापले. 70 रुपये? 100चे 2 किलो, 100चे 2 किलो तर बोंबलू राहिले होते. गावरानी आंबे होते 1 नंबर. गोळा एकदम जबरदस्त. तो आंबा कसा, आमच्या पत्ता आंबा कसा, आंब्यात फरक नाही राहत काय? नीलम होता म्हटलं, नीलम ओरिजिनल. खाले एकदम म्हटलं बासुंदी पेळा. असा जबरदस्त होता आंबा. म्हणून तर खपला ना आमच्या पत्ता माल. तू विचार कर, 100 रुपयात 2 किलो देऊन त्याचा आंबा नाही खपला. आम्ही 70 रुपये किलो ना आंबा विकला. 1 रुपया बी कमी नाही घेतला. 69 रुपये बी नाही घेतले, पुरे 70च घेतले. चांगली कमाई केली मग आज. किती आणले होते? 2.5 क्विंटल आंबा होता ना, पार खपला. म्हणूनच एवढ्या ठसांना गोष्टी चालू आहे. तू फक्त पानं लावून ठेव. आंघोळ करून आणि जेवण करून भात येतो. चल ढकल रे सोन्या. 70 रुपये किलो आंबे? अरे आमच्या इकडे 30 रुपये 40 रुपये किलो आंबे चालू आहे गावरानी. नीलम आणला होता म्हणते ना ते ना. अरे नीलम 35 रुपये किलो. अरे लय खतरनाक पोट्टे नाही का? सारखे सुद्धा आहे काय? आता तुम्ही ह्या गावात असते तर तुम्हाला माहित पडले असते कसे पोट्टे आहेत हे. घ्या भाऊ, तुमचं पान घ्या. एवढी घराणी आहे ये. इथे अर्ध्या घंटा अगोदरपासून सांगून ठेवलं आहे त्याला सगळं करून ठेवजो. तरी अधिक इथं झालं नाही. आपलं लागीच तर 15 मिनिटात सगळं कार्यक्रम बी आटपला आणि तिच्या घरापाशी येऊन उभा आहे किती वेळचं. 5 मिनिटात जर ज्योती त्याला झालं नाही तर आम्ही सगळ्या चालल्या जाईल. तू येत बसजो मग ऍक्टरी. फक्त 10 मिनिटं थांबा शांता काकू, बस झालंच आहे माय. 10 मिनिटं नाही, फक्त 5 मिनिटं थांबतो. 5 मिनिटात झालं तर ठीक आहे, नाही तर निघतो आम्ही आता इथून. चला. अर्ध्याची पूजा झाली असं. तू आता मरवायली चला म्हणून. चला व. चलवा लवकर सोन्याची माय, पटपट कर जराशी. अर्ध्या बाया तर वापसही येऊ राहिल्या पूजा करून. किती वेळची मेकअप करू राहिली होती तू? चल पटकन ये. चाललंय का जी पुष्पाबाई? लवकरच आल्या होत्या वाटते तुम्ही. मी 6 वाजतापासून आली आहे शांताबाई. आत्ता 5 मिनिटं झाले माझी पूजा झाली. गर्दी तर लयच दिसू राहिली. बाया वगैरे काय होय, किती जणी वरत चढल्या आहे. ह्या बाया ज्या आहे ना, ह्या मी आली त्याच्या अगोदरपासून आहे. त्याचं व्हाचच आहे. माय तरी झालं त्याचं व्हाचच आहे. काय करू राहिल्या काय माहित. ते ज्योती त्याच्यानं होय उशीर झाला एवढा. आता तू ये पहिलंच वर्ष होय वटपौर्णिमेचं, त्याच्यानं थांबली मी. नाही तर एवढ्या टाइमात पाटलीन बाई, मी अधिक हे पुष्पाबाई, आम्ही 3 जणी सकाळी उठून पूजा करून आतापर्यंत फराळाचं खायला सुरुवात करतो. त्याच्यानं होय सगळं होते. या बायाचं का होतच नाही. किती वेळ झाला आता? लय वेळच्या आहे त्या शांताबाई. जराशी तुम्ही कलकल करा इथं. तशा जायन नाही त्या. तुम्ही इथं घंटाभर उभा राहायचा आणि 2 घंटे उभे राहायचा तरी होईन नाही त्याचं. अरे होईन का नाही होईन तुमची पूजा करणं? 15 मिनिटं झाले आम्ही सगळ्या जणी उभ्या इथं. किती वेळच्या? तुमचं होऊनच नाही राहिलं. काय करून करायला तुम्ही इतक्या वेळपासून? काय नवऱ्याले का तुमच्यावाले काय अमर करू राहिले का तुम्ही? एवढ्या वेळच्या पूजा करू राहिले, होऊनच नाही राहिले तुमच्या पूजा करणं. करता का त्याला अमर? का आम्हाला करू देता पूजा जराशी? 15-20 मिनिटं झाले तुमची, होऊनच नाही राहिली पूजा करणं. हल्ला बार काही ना काम चालू आहे तुमच्यावाला. तुम्ही कलकल केली म्हणून गेले त्या, नाही तर 1 घंटा आताही जात नव्हत्या त्या.
किती वेळच्या बाबा मी आली त्याच्या अगोदर पासून होत्या म्हणते त्या बाया सांगू राहिल्या काय करू राहिल्या त्या काय माहित कोणाच जाणे बोला लागते इथं तवा होते तशा जात नव्हत्या त्या बोला लागते एकही जण बोलायला तयार नाही मलाच बोला लागला आखरी सगळ्याच्या सगळ्या जणी वटी भरायला ये जा घरी त्याच्यासाठीच मी इथं थांबली होती शांताबाई सगळ्याला घेऊन ना घरी ये जा वटी भराले हे तुमची जबाबदारी आहे पहिली हिची पूजा तर करू द्या पूजा केली का मग येतो एका एकाचं घर घ्या लागेल आता चल ना व्हाना वर्त कर ना पूजा का नाही करत अधिक या एखाद्या अशा बायाचा लाट तर मग पूजा नाही करू द्या चला